नमस्कार, मी गुलाबराव खंडागळे, तंत्र समन्वयक, संभाजीनगर. आणि संभाजीनगरामध्ये तालुका फुलंब्री, गाव वारेगाव या गावी आपण आलेलो आहोत. आणि शून्य मशागत क्षेत्रामध्ये आपण एका मकाच्या प्लॉटवर उभा आहोत. मकावर मका घेतला, काय हरकत नाही, पण ताबडतोब लगबगीना आणि जसं आहे तसं बेड तारी त्याला कोण मारी. एक बेड संवर्धनची प्रक्रिया समजून घेऊ आपण. बेड जसा आहे तसाच आहे. आता या बेडवर ते मका काढून परत कपाशीची तयारी राहणार आहे. पण खरीपाची कपाशीची तयारी ही आपण आज रब्बीचंच पाहतोय. रब्बीचे पागा कसे मस्त सुंदर बेड आहे. आणि सगळे खोडांचा बाजार, मुळांचा बाजार भरला आहे सगळा. हे सगळं दिसतंय आणि बाजूला ताज दिसतंय. फक्त बेड संवर्धन केलेलं आहे शेतकऱ्यांनी. खरं तर ह्या दोन मकाच्या ताटामध्ये किंवा दोन मकाच्या धसकटामध्ये ताट यायला पाहिजे होतं. पण शेतकऱ्याचा कन्सेप्ट एवढाच होता की मी बेड तारणार आहे, मग मी खाली लावील किंवा वर लावील. शेतकऱ्याच्या मनावर असतं हे सगळं काम. आणि सुंदर असं एक फील्ड बघतोय आपण. सगळी मका डोललेली दिसते इथं. आणि नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पांतर्गत मौजे वारेगाव आणि तालुका फुलंब्री या गावामध्ये सुद्धा आमचं शून्य मशागत तंत्रज्ञान 20 ते 22 एकरावर चालू आहे. आणि याच्यामधला एक प्लॉट मी तुम्हाला दाखवतो आहे. आणि आज आपण प्लॉट बघताय आणि प्लॉट प्रत्यक्ष बघताय. मी म्हणजे शेतकऱ्याच्यापर्यंत आतापर्यंत मुलाखती टाकलेल्या आहे. त्यांच्या मुलाखती आल्या पाहिजे. त्यांनी काय केलं. आज मी स्वतः तंत्र समन्वयक गुलाबराव खंडागळे स्वतः एका शेतावर फिरतो आहे. आणि मी सुद्धा तुम्हाला सर्व जे काय लाभार्थी माझे महाराष्ट्रातले, कर्नाटकमधले आणि मध्य प्रदेशमधले यांना हे सगळं दाखवतो की जागेवर पिकांची अवशेष ठेवून आणि संवर्धन ते बेड तारी त्याला कोण मारी ते दाखवतो आहे आज तुम्हाला. आणि पीक तर उगलं आहे, पीक मार्गी लागलं आहे. फार वेळ नाही, कुठलाही मशागत न करता जागेवर सगळं काम झालेलं आहे. आणि ते दाखवत आहे तुम्हाला. आणि तुम्ही बघताय, सगळं बघताय अगदी. आणि खोडंसुद्धा बघताय सगळे. हे सगळे खोडं तसे जागेवर ठेवलेले आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि आज एका प्लॉटवर मस्त काम बघतोय आपण. आणि शून्य मशागत तंत्रज्ञान हे आज आपण बघतो आहोत. आणि शून्य मशागतीचं महत्त्वच वेगळं आहे आणि सगळ्याला पटलेलं आहे. आता ते यात शंका नाही, हे तितकंच खरं, याच्यात शंकाच नाही. आणि सगळ्यांना हे सगळं काम पूर्ण झालेलं आहे. आणि आज आपण बघत आहोत सगळं जशाचं तसंच दिसतंय. आणि शून्य मशागत तंत्रज्ञानमध्ये जी आपण परवा एक क्लास पाहिला की मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी, ती फार महत्त्वाची. तर ती आज आपण इथं सुरुवात झालेली आहे मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीची कामं. आणि ती कशी तयार होता ती पुढील भागात समजून घेऊ. धन्यवाद, नमस्कार.